देशातील सर्वसामान्य नागरिकांना अखेर भारत सरकारचा सगळ्यात मोठा दिलासा. मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी घेतला अखेर मोठा निर्णय. जीएसटी रद्द. पेट्रोल डिझेलसह गोड तेल गॅस यांच्या किमती अर्ध्यावरती. मित्रांनो, सगळ्यात मोठी बातमी, महाराष्ट्र सरकारने देखील याचं केलं आहे कौतुक. नरेंद्र मोदी यांचा देशातील जवळजवळ 150 कोटी जनतेसाठी नवीन मास्टर स्ट्रोक. भारत देशामध्ये सध्या नरेंद्र मोदी यांनी अखेर आपली सगळ्यात मोठी राजकीय नीती जाहीर केली असून सर्वसामान्यांना याचा खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या अगोदर नोटबंदी, त्याचवेळी बऱ्याच योजना सरकारने घोषित केल्या, मात्र सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसला होता. आता मात्र याचा खूप मोठा दिलासा सर्वसामान्यांना मिळाला आहे. कोणकोणत्या आहेत वस्तू आज 1 जुलैपासून संबंध देशभरामध्ये होणार हा कायदा लागू. जीएसटी रद्द. मोदी सरकारचा मोठा निर्णय. पेट्रोल डिझेल स्वस्त. 50 वस्तू झाल्या स्वस्त. सामान्य जनतेला मोठा दिलासा. आज हा व्हिडिओ आपण नक्कीच मिस करू नका. काय खरोखरच जीएसटी गेला, सरकारचा ऐतिहासिक निर्णय आणि तुमच्या खिशावरती होणारा परिणाम, सविस्तर बातमी आपण तुमच्यासाठी जाणून घेऊया. तेव्हा नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस 1 जुलै 2026 वार बुधवार इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल का? सोशल मीडियावरती चर्चा. जीएसटी रद्द झालाय. पेट्रोल डिझेलच्या किमती अर्ध्यावर आल्यात आणि 50 वस्तूंचे भाव जमीनदोस्त झालेत. काय खरंय सत्य आणि कोणकोणत्या वस्तू झाल्या स्वस्त, जाणून घेऊया. खरोखरच मोदी सरकारने असा कोणता ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ज्यामुळे सामान्य माणसांच्या घरात दिवाळी साजरी होणार आहे? मित्रांनो, तेव्हा पुढची 2 मिनटं तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची ठरू शकतात, कारण आपण यात फॅक्ट चेक करणार आहोत आणि कोणकोणत्या वस्तू कोणकोणत्या किमतीला मिळणार हे देखील पाहणार आहोत. जेव्हा जेव्हा जीएसटी रद्द किंवा पेट्रोल स्वस्त अशी बातमी येते तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनात एक आशेचा किरण निर्माण होतो. महागाईच्या काळात ही बातमी जणू नवसंजीवनी असते. पण सरकारच्या या निर्णयाने सर्वसामान्यांना कोणता होणार दिलासा ते देखील बघणं खूप गरजेचं आहे. बघा, जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा भारताचा सर्वात मोठा कर सुधारणा कायदा आहे. तो रातोरात रद्द होणं तांत्रिकदृष्ट्या किती शक्य आहे? पण काही विशिष्ट वस्तूंवरचा जीएसटी कमी झाला आहे का? हो, सरकार सातत्याने जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत काही अत्यावश्यक वस्तूंवरती कर कमी करत असते. आपण या 50 वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत, पण त्याआधी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आता तुम्ही म्हणाल पेट्रोल डिझेल. मित्रांनो, पेट्रोल आणि डिझेल अजूनही जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार सरकार करत आहे. जर हे जीएसटीच्या कक्षेत आले तर नक्कीच किमती निम्म्यावरती येऊ शकतात. सध्याच्या घडीला राज्य आणि केंद्र सरकारने करांचं गणित त्यावरती अवलंबून आहे. पण आता केंद्र सरकार काही मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावरती आहे. त्यामुळे इंधन दरात अर्ध्यावरती कपात होऊ शकते. हा ऐतिहासिक निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी, भारतातील जवळजवळ 150 कोटी जनतेसाठी खूप महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरणारा हा विषय ठरू शकतो. तेव्हा आपण जाणूया कोणकोणत्या त्या वस्तू आहेत ज्यांची किंमत 50% खाली होणार आहे. खाद्यतेल, LPG गॅस, काही इलेक्ट्रिक उपकरणे, औषधी इत्यादीची नावं आता तुम्हाला येतील. म्हणजे गॅसच्या किमती, सध्या गॅसच्या किमती आपण पाहिल्या तर 1000-1200च्या वरती गेलेत. पेट्रोल डिझेल 100-125 पर्यंत गेलं आहे. वेगवेगळ्या CNG असतील किंवा गोडं तेल असेल 2400-3000 रुपयापर्यंत 15 किलोचा डबा गेला आहे. म्हणजे सगळ्याच वस्तू आता प्रचंड महागल्या आहेत. यामुळे या वस्तूंच्या किमती महागल्यामुळे सर्वसामान्यांचा खूप मोठा फटका बसला आहे. ज्याच्या किमती कमी झाल्यामुळे गृहिणीच्या बजेटला मोठा हातभार लागला आहे. सबसिडी आणि थेट किमती झाली कपात. आता सरकार सबसिडीमध्ये तुम्हाला थेट अर्ध्यापर्यंत सबसिडी ते थेट तुमच्या खात्यावरती देणार आहे. त्यासाठी तुम्हाला गॅस नवीन बुकिंग करताना अगोदर सबसिडी घेण्याच्या अगोदर तुम्हाला EKYC करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा गॅस HP असो किंवा भारत गॅस असो, ज्यावेळेस तुम्ही तुमची KYC पूर्ण कराल तेव्हाच तुम्हाला तुमच्या सिलेंडरची पूर्ण सबसिडी तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतर जीवनावश्यक व औषधांवरील करात
झालेली सवलत. सध्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये औषधांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यांच्या देखील किमती कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. जवळजवळ 30% अशा किमती कमी करण्याच्या या निर्णयाने मात्र सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाल्याचं सगळीकडेच या चर्चांनी वेध घेतला आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आता सामान्यांना परवडू लागल्या आहेत. अगोदर पाहिलं तर गेल्या 2-3 वर्षापासून इलेक्ट्रिक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र आजच्या या निर्णयाने सध्या सगळीकडेच जल्लोषाचं वातावरण झावलेलं आहे. मित्रांनो, राजकारण आपल्या जागी आहे, पण सामान्य माणूस म्हणून विचार करा. जेव्हा एखादी वस्तू स्वस्त होते तेव्हा तुमच्या खिशातले पैसे वाचतात आणि तेच पैसे तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी वापरू शकता. मग अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या मोदी सरकारने तुम्हाला स्वस्त केल्यात ते देखील आपण आता पाहणार आहोत. मोदी सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय जर अंमलात आला तर अर्थव्यवस्थेला एक वेगळी गती मिळेल. त्यामुळे महाराष्ट्रात देखील देशात देखील ही खूप मोठी राजकीय नीती असेल. आता आगामी काळामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार या राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकांच्या अगोदर मोदी सरकारचा हा मास्टरस्ट्रोक म्हणावा लागेल. त्या मास्टरस्ट्रोकमध्ये सरकार आता या सगळ्या वस्तू स्वस्त करण्याच्या नादामध्ये भारतीय अर्थव्यवस्था खूप मोठ्या वेगाने विकसित करण्यापलीकडे सरकारचा नवीन डाव आहे. त्यामुळे राज्यामध्ये जरी राजकीय संघर्ष असले तर देखील एक राष्ट्र म्हणून भारत हा पुढे जाण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचं सगळीकडून स्वागत होत आहे. अशा खऱ्या आणि सगळ्या महत्त्वाच्या निर्णयाचं स्वागत सध्या देशभरातून व्हायला हवं. सध्या लाडक्या बहिणी असतील किंवा शेतकरी असेल किंवा बेरोजगार असेल या सगळ्यांसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो. परंतु सरकार या 50 वस्तू कोणत्या आहेत त्या देखील वस्तूंची नवीन यादी सरकार लवकरच जाहीर करू शकत आहे. या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्रात राशन कार्डवरती या वस्तूंचं उत्पादन, त्या वस्तू प्रत्यक्ष शेतकऱ्यांना, प्रत्यक्ष नागरिकांना तुमच्या घरापर्यंत रेशन कार्डवरती मिळणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. या सगळ्या विषयाचं जरी गांभीर्य आपण लक्षात घेतलं तरी सरकार मात्र याबद्दल अजूनही कोणत्या वस्तू स्वस्त होणार, कोणत्या वस्तू महाग होणार याची यादी द्यायला तयार नसली तरी सरकार मात्र घेतलेल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या निर्णयाचं स्वागत सगळ्या मंत्र्यांकडून केलं गेलं आहे. कारण की सर्वसामान्यांना हा मोठा दिलासा आहे. निवडणुकीच्या तोंडावरती असे निर्णय वारंवार घेतले जातात आणि ते वारंवार घेतल्या निर्णयामुळे जर गॅस नंतर पेट्रोल, डिझेल हे जर GSTच्या कक्षेत आले तर मात्र त्यांच्या किमती अर्ध्यावर येऊन सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल असं सरकारने कालच स्पष्ट केले होते. आता या पावसाळी अधिवेशनामध्ये हा कायदा संमत केला जाईल आणि सर्वसामान्यांना याचा खूप मोठा दिलासा महाराष्ट्रासह देशभरामध्ये मिळेल. हीच महाराष्ट्राच्या राजकारणातली आणि सध्याच्या समाजकारणातली मोदी सरकारची सगळ्यात मोठी मास्टरस्ट्रोक असलेली बातमी आहे. मित्रांनो, आपणास काय वाटतंय? कोणकोणत्या वस्तू स्वस्त व्हायला पाहिजे? नक्कीच आपण आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.